बहुजन आवाज। दारव्हा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक प्रभागामधून आपापली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वजण येथे येत आहे आणि कार्यालयावर आपापला नामांकन अर्ज दाखल करत आहे। आज आपल्यासोबत उपस्थित आहे स्वप्नील राठोड। त्यांनी सुद्धा नुकताच नामांकन अर्ज येथे कार्यालयात दाखल केलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या उमेदवारी अर्ज भरण्यामागचं कारण आणि उद्देश सुद्धा। तर स्वप्नील भाऊ, आपण आज नामांकन अर्ज दाखल केलेला आहे, तर काय सांगाल, आपण कोणत्या वार्डमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे? मी प्रभाग क्रमांक 4 येथून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कष्टकरी, शेतकरी, अनाथ तसेच निराधार, अपंग, महिला भगिनी व युवकांच्या आग्रहाखातर मी हा फॉर्म आज सादर केलेला आहे। विकासासाठी मी प्रभागाच्या नेहमी तत्पर राहणार आहे, त्यासाठीच मी हा फॉर्म सादर केलेला आहे। तर आपण सांगितलं की आपण प्रभागाच्या विकासासाठी हा फॉर्म भरत आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर आपल्याला या प्रभागामध्ये आपण पाहतो आहे की बरेचसे प्रतिस्पर्धीसुद्धा उभे राहणार आहे, तर आपल्याला त्या प्रतिस्पर्ध्याकडून काय आव्हान असणार आहे? प्रतिस्पर्ध्यांकडून आम्हाला आव्हान आहे असे आम्ही मानतच नाही, परंतु आमचे जे युवकांची व नागरिकांचा जो प्रतिसाद आहे आम्हाला, त्यांच्या आग्रहाखातरच आम्ही फॉर्म इथे भरलेला आहे। त्यामुळे आम्ही कोणाचे आव्हान आहे असं मानतच नाही। निश्चितच तर आव्हान आहे असं आपण म्हटलं नाही। तर आपण पाहतो आहे की आपण प्रभागामध्ये याआधीसुद्धा फिरत असाल किंवा यानंतरसुद्धा फिरणार, तर आपल्याला जनतेकडून कसा काय प्रतिसाद मिळत आहे याविषयी सांगा। जनतेचं प्रेम माझ्या पाठीशी नेहमी राहिलेलं आहे। मी जनतेतून राहलेला कार्यकर्ता आहे। मी त्या लोकांच्या अडीअडचणीला रात्री बेरात्री रुग्णसेवक म्हणून धावून गेलेलो आहे। त्यामुळेच जनतेचा कौल नक्कीच आमच्या बाजूने राहणार आहे। तर जनतेचा कौल नक्कीच आमच्या बाजूने राहणार आहे आणि आमच्या बाजूने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जनतेचा राहणार आहे, अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला बोलून दाखविलेलं आहे। सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा।